विसोबा क्षेत्रामुळं नामदेवरायांना देव कळाला आणि तोच देव नामदेवरायांनी रुक्मिणी मातेला दाखवला. बलिप्रतिपदेचा दिवस होता. मग बरं, बलिप्रतिपदा असल्यावर नवरा बायकोला ओळखतो का बायको नवऱ्याला? नवरा बायकोला? बायको नवऱ्याला ओळखत असते आणि बायकोन जर नाही ओळखलं तर नवऱ्यानं स्वतः जायचं, दिवा पेटायचा, देवळीत दिवा ठेवायचा आणि स्वतःचीच मान फिरून घ्यायची. बरं, मग मग बायको नवऱ्याला ओळखत असते. असंच पंढरपूरमध्ये घडलं की देवाला ओवाळण्याकरता रुक्मिणी माता ताट आणायला गेल्या आणि ताट आणायला गेल्याच्या नंतर देवाने सर्व पंढरपूरचे सर्व भक्तजन गोळा केले आणि गोळा केल्याच्या नंतर सर्वांना आपलं रूप दिलं आणि रूप दिल्याच्या नंतर देवाने सर्वांना रूप दिलं. मग रुक्मिणी माता बाहेर येऊन बघतात तर काय, जो तो देवासारखाच दिसू लागला. मग रुक्मिणी माताला काही कळत नव्हतं, पण देवाकडून 2 चुका झाल्या. वैजयंती माळ ही फक्त देवाच्याच गळ्यात होती आणि बाकी सोंगाड्याच्या नव्हती. आणि दुसरी चूक म्हणजे भृग ऋषीने मारलेली लाथ ही फक्त देवाच्याच छातीवरती होती, बाकी सोंगाड्याच्या नव्हती. मग 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 रुक्मिणी मातेने नामदेवरायांना सांगितलं. नामदेवरायांनी लक्ष देऊन बघितल्याच्या नंतर नामदेवराय म्हटले, जे कोपऱ्यातला गिराईक दिसतं ना ते आपलंय. मग रुक्मिणी माता जात असताना कशा गेल्या? लाजले गे माये आता कोणा वळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज. बरं, भाऊबीजेचं ताट जर चुकून दुसऱ्या घरी गेलं तर तुम्ही चुलत भाऊ मानता, बरोबर? भाऊबीजेचं ताट जर चुकून दुसऱ्या घरी गेलं तर तुम्ही चुलत भाऊ मानता. मग बलिप्रतिपदेचं ताट जर दुसऱ्या घरी गेलं तर तुम्ही चुलत नवरा मानता का? हा, म्हणून रुक्मिणी मातेला देवाला ओवळलं. मग तो देव कोणच्यामुळे कोणाला कळाला? नामदेवरायांमुळे रुक्मिणी माता सांगण्याचा अधिकार असला पाहिजे. बरं, असाच एक मुलगा कॉटवरती झोपलेला होता आणि झोपलेला असताना त्याचा बाप बाहेरून आला आणि बाहेरून आल्याच्या नंतर त्याचा बाप पलंगावरती बसला आणि बसल्याच्या नंतर तो त्याच्या मुलाला म्हटला, बाळ्या जा आणि बिडी पेटवून आण. मग मुलगा पळत पळत गेला, चुलीवरती बिडी धरली. बापाजवळ येईपर्यंत बिडी विझून गेली आणि बाप म्हणतो, मूर्खानं आलाय का? साधी जीवनात बिडी पेटवून आणता आली नाही, दुसरं काय करशील? तो म्हटला, मला चॅलेंज, मी आत्ता जातो आणि डबल चुलीवर जातो आणि बिडी पेटवून आणतो. मग तो गेला आणि गेल्याच्या नंतर तो गेला आणि गेल्याच्या नंतर बापाजवळ येईपर्यंत बिडी विझून गेली आणि मग बाप त्याला म्हणतो, मूर्खानं आल्या का? साधी जीवनात बिडी पेटवून आणता आली नाही, दुसरं काय करशील? मुलगा ऐकणार हुशार राहतो. तो म्हणतो, मला चॅलेंज. तो पुन्हा जातो, मग बिडी विझूच देत नाही. कळलं का तुम्हाला? बरं, बिडी अशी इमानदार जात आहे की तो ओढल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच ओढायला सुरुवात केली. बापाजवळ येईपर्यंत बिडी अर्धी संपून गेली आणि बाप बिडी ओढत मुलाला म्हणतो, बाळ्या, बिडी ओढणं चांगलं नसतं. शरीराला अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो. बाप मुलाला म्हणतो बरं का, पण मुलगा ऐकणारा हुशार असतो. तो म्हणतो, तुमची बिडी मागच्या द्वाराला जाऊन चिटकली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला म्हणता बिडी ओढू नको. ऐकल का मुका? नाही, मुलगा ऐकणार नाही. म्हणून बापाने अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं, बरोबर ना? नाही महाराज, बापाने अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी, बरोबर ना? असाच एक मुलगा रस्त्यावरती तंबाखू खात होता आणि त्याला म्हटलं, का रे बाळा, तू तंबाखू खातो, तुला लाज नाही वाटत का? तो म्हटला, महाराज, तंबाखू म्हणजे लई मोठी व्यसन नाही, नॉर्मल व्यसन आहे. किती नॉर्मल व्यसन आहे? बसलेल्या कित्येक तरी जणांच्या खिशात त्या तंबाखूच्या पुड्या निघतील. बरं, जाऊ दे बसलेले, कदाचित उभा राहणाऱ्यांच्या बी खिशात तंबाखूच्या पुड्या निघतील. बरं, जाऊ दे उभा राहणारे, एखाद्या सांगणाऱ्या कीर्तनकाराच्या बी निघू शकते. माझ्या ना एवढी नॉर्मल आहे. आणि त्याला म्हटलं, तुझे मास्तर समोरून आले, त्यांना तरी घाबर. तो म्हटला, तंबाखू खायला आपण बापाला सुद्धा घाबरत नाही आणि मास्तरला काय घाबरायचं? योगायोगाने त्याचा बाप समोरून आला आणि बाप समोरून आल्याच्या नंतर त्यांनी असं तंबाखूचा हात मागं धरला आणि मी त्याला म्हटलं, का रे बाळ्या, तू आत्ताच तर म्हणला होता तंबाखू खायला बापाला सुद्धा घाबरत नाही. तो म्हटला, मी घाबरून हात मागं नाही धरला, ते याच्यातली बी अर्धी घेऊन जातो म्हणून मागं धरला. बापाला जर वाटत असेल मुलाला जर वाटत असेल बापाने माझी तंबाखू खाऊ नये, तर आधी बापानं खाऊ नये, मग मुलाला खाऊ घालणे. विठ्ठलानं बोललं नाही पाहिजे, बरोबर एक नाही? असंच बायको नवऱ्याला सांगत असते. कधी? जेवण झाल्याच्या नंतर ती म्हणते, तुमच्या भावाच्या कपड्याची इस्त्री मोडा ना, तुमचं मड कधी बी शेतातच गाडलेलं आहे. म्हणून कधीपासून सांगते तुम्हाला वेगळं निघा. काय म्हणते? कधी पण सांगते तुम्हाला वेगळं निघा. म्हणून बायको नवऱ्याला हिताचं सांगत असते, ते नवऱ्याने ऐकलं पाहिजे.
बायको जर म्हणत असेल नका पिऊ ही दारू, पाया पडते मी तुमच्या, काय म्हणते, नका पिऊ ही दारू, पाया पडते मी तुमच्या, या दारूमुळे पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही राहणार, काय पाहुण्या रावळ्यामध्ये तुमची इज्जत नाही राहत, म्हणून दारू पिऊ नका. मग